नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आपण जेव्हा अर्ज करतो तेव्हा अर्ज करताना आपल्यासमोर एक अडचण येते. ती अडचण म्हणजेच डार्क वॉटरशेड NOC म्हणजेच पाणी प्रभावित क्षेत्र NOC. ही NOC आपल्याला कुठून मिळणार, कोण देणार, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओ एक लाईक करून द्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करून द्या. मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा आपल्याला जी NOC मागितली जाते ती NOC आपल्याला भूजल सर्वेक्षण विभागातर्फे भेटू शकते. पण मात्र भूजल सर्वेक्षण विभागाने सुद्धा आता ती NOC देणे बंद केले आहे. याचे कारण म्हणजेच जेव्हा आपण विहिरीचे खोदकाम करतो ते शासन नियमानुसार नसतात. त्यामुळे आता भूजल सर्वेक्षण विभागाने सुद्धा NOC देणे बंद केले आहे. मग आता आपल्याला या NOCवर उपाय काय आहे? तर या NOCवर आपल्याला एकच उपाय आहे, ते म्हणजेच जेव्हा आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज करतो तेव्हा आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे. ते ऑप्शन म्हणजेच आपल्याला तिथे दाखवायचं आहे की आपण डिझेल पंप वापरकर्ता आहे. डिझेल पंप वापरकर्ता हे तुम्ही दाखवल्यावर तुम्हाला डार्क वॉटरशेड NOC या NOCची गरज भासणार नाही आणि तुमचे अर्ज हे बादही होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही डिझेल पंप वापरकर्ता आहे म्हणून तुम्हाला NOCची गरज भासणार नाही. हा उपाय करून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता आणि तुम्ही या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या NOCची गरज तुम्हाला भासणार नाही. धन्यवाद.